मेघांनी हे गगन भरता गाढ आषाढ मासी. मेघांनी हे गगन भरता गाढ आषाढ मासी. होई पर्युत्सुक विकलतो कांत एकांतवासी. तन निश्वास श्रवणी रिझवी कोण त्याच्या जीवासी. मंदाक्रांता ललित कविता कालिदासी विलासी. असे हो कविश्रेष्ठ माधव जुलियनांच्या या 4 ओळी आपल्यासमोर मांडून आजच्या या विशेष रूपकाला सुरुवात करतोय. खरं तर आज नाही आहे, खरं तर तांत्रिकदृष्ट्या आज नाही आहे, परंतु काल आणि आज आषाढ शुद्ध प्रतिपदा होती, अर्थात आषाढाचा पहिला दिवस. आपण हा दिवस कालिदास दिन म्हणून साजरा करतो. कवी कुलगुरू कालिदास म्हणजे देवी शारदेचा श्वासच जणू. इंद्रधनुषी सप्तरंगांप्रमाणे संस्कृतातल्या साहित्यातल्या 7 उत्तमोत्तम रचनांचा शिल्पकार. कविता कामिनीचा विलास आणि कवी कुलगुरू म्हणून मानाचा जो मुजरा मिळाला तो केवळ कालिदासालाच. खंडकाव्य, महाकाव्य, नाटक अशा विविध साहित्य रचनांचे बंध तितक्याच यशस्वीपणे हाताळून स्वतःसाठी गुरुपद निर्माण करण्याचा वाङ्मयीन विक्रम संस्कृत साहित्यात एकट्या कालिदासानेच केला आहे, पण स्वतःबद्दल कुठेही काहीही लिहून न ठेवता. कालिदासाची सर्वांग सुंदर कलाकृती म्हणजे मेघदूत. त्याला काही जणांनी एक दूतकाव्य म्हटलंय, तर काही जणांनी एक चैतन्य काव्य म्हटलंय. या एकमेव काव्यामध्ये काळाचा किंवा दिवसाचा स्पष्ट उल्लेख सापडतो, तो म्हणजे आषाढस्य प्रथम दिवसे. म्हणून आजचा दिवस हा मेघदूताचा जन्मदिवस मानला जातो आणि हेच या कालिदास दिनाचं औचित्य आहे. आणि हेच आजच्याही या आपल्या सगळ्यांच्या इथं एकत्र येण्याचं, आजच्या या रूपका पाठीमागचं औचित्य आहे. अक्षरशः शतकानुशतकानंतरही या काव्याची महती कणभरानेही उसरलेली नाही. यातच कालिदासाच्या सार्वकालिक आकर्षणाचं आपल्याला एक प्रचिती भान येतं. रसपूर्ण प्रासादिक भाषेतले जवळजवळ 125 श्लोक हे केवळ वाचनानंदच देत नाहीत, तर वाचक त्या मेघाचा प्रवास शब्दशः अनुभवत जातो, मोहित होतो आणि पुन्हा पुन्हा मेघदूताकडे वळत राहतो, नवनवीन अर्थ पडताळून बघत राहतो, शोधत राहतो. अशाच एका स्वांत सुखाया वाचन अभ्यासातून या मूळ संस्कृत काव्याचे अनेक भारतीय आणि विदेशी भाषांमध्ये अनुवाद झाले. माय मराठीचा जरी विचार केला तरीसुद्धा विष्णुशास्त्री चिपळूणकरांपासून, म्हणजे ज्याला आपण छापील पुस्तकं उपलब्ध आहेत असं म्हणतो, त्यामध्ये विष्णुशास्त्री चिपळूणकर CD अर्थातच डॉक्टर चिंतामणराव देशमुख, भारताचे अर्थमंत्री जे होते पंडित नेहरूंच्या मिनिस्ट्रीमध्ये, ते CD देशमुख, बाभ बोरकर, विवा शिरवाडकर अर्थातच कविवर्य कुसुमाग्रज, डॉक्टर वसंतराव पटवर्धन जे बँक ऑफ महाराष्ट्राचे CMD होते, चेअरमन मॅनेजिंग डायरेक्टर होते, त्याचबरोबर नानासाहेब गोऱ्यांसारखा, नागा गोऱ्यांसारखा राजकारणी माणूस, शांताबाई शेळक्यांसारखी चतुरस्त्र कवयित्री, वसंत बापटांसारखा हरहुन्नरी माणूस, या सगळ्यांचे आपापले मेघानुवाद आपापल्या परीने अत्यंत स्वतःच्या एका उच्च स्थानी आहेत आणि त्यांनी ते आपापल्या शैलीमध्ये रसिकांसमोर ठेवलेले आहेत. रसिक हो, गेल्या शतकापुरता जरी विचार केला ना, तरी भाषांतरात कालानुरूप म्हणजे भाषेत, वृत्तात, छंदात फरक पडलेला दिसतोय. मूळ मेघदूताचे वृत्त मंदाक्रांत आहे, मेघासारख्याच मंद चालीचे. त्याचा अनुवाद करताना CD देशमुख, बाभ बोरकर यांनी याच वृत्ताचं बंधन पाळलं. या काव्यात्न आशयाला अधिक सुगम करण्यासाठी कुसुमाग्रजांनी समुदित वदना या जातिवृत्ताची कास धरली, तर वसंत बापटांनी मेघदूताला मुक्तछंदातच पेश केलं. खरं तर ते रूपांतरच. या मान्यवरांच्या विविध भाषांतराने झाला तो सामान्य रसिकजनांचा लाभच. बिलकुल. कारण मूळ संस्कृत काव्याकडे काहीशा भाषेच्या जडत्वाने वा अज्ञानाने न वळणारी पावलं आता अनुवादाकडे वळली आणि कालिदासाच्या मेघदूताचा रसास्वाद सामान्य रसिकालाही सहज साध्य झाला. रसिक हो, साहित्यामधला रसांचा राजा म्हणजे शृंगार रस, आणि कालिदास तर शृंगार रसाचा राजा.
मुक्त विलासाची शब्दचित्र रंगवणारा हा कवी कुठेही मर्यादा ओलांडून उत्तान व छछोर वर्णन करताना दिसत नाही हं. कालानुरूप बदलत जाणाऱ्या संस्कृतीच्या परिमाणांचा विचार करता देखील कालिदासाची मेघदूतातील आजची भाषा कालबाह्य अजिबात वाटत नाही. कालिदासाचं व्यक्तिमत्व म्हणजे विद्वत्ता आणि कलात्मकता यांचं मनोज्ञ मिलन. म्हणूनच मेघदूत वाचताना विद्वत्ता आणि भाषेची श्रीमंती आपल्याला ठाई ठाई अनुभवायला मिळते. मेघदूताचे पूर्वमेघ आणि उत्तरमेघ असे दोन भाग आहेत. पूर्वमेघात निसर्ग वर्णना अधिक आहेत, तर मेघाच्या म्हणजे निसर्ग वर्णना अधिक आहेत याचं कारण मेघाच्या मार्गक्रमणामध्ये त्याला लागणाऱ्या नद्या, गिरीशिखरं, वसाहती, वृक्ष आणि अर्थातच जनसंपदा या सगळ्यांचं नयनरम्य चित्रण पूर्वमेघात आहे. या निसर्ग वर्णनातून यक्षाची विरह भावना विद्युल्लतेसारखी चमकून उठते. तर उत्तर मेघामध्ये यक्षपत्नीच्या विरहमूर्तीला निसर्ग छटांची सोनेरी चौकट लावलेली दिसते. मित्रहो, रामगिरी म्हणजेच आजचं विदर्भातलं नागपूर जवळचं रामटेक, या रामगिरी ते अलकानगरी हा प्रवास मार्ग रंगवणारा कविराज आपल्या महालाच्या गवाक्षातून किंवा खिडकीतून म्हणू हवं आपण, आपल्या महालाच्या खिडकीतून निसर्ग न्याहाळत बसला असेल हे पटतच नाही. त्यांनी खूप प्रवास केला असावा, कदाचित आकाशमार्गाने देखील. आज आपल्याला नक्की माहीत नाही, पण खुद्द कालिदासाबद्दल अगदी त्रोटक माहिती उपलब्ध आहे. इतिहास संशोधक आज सांगतात की कालिदास इसवी सनाच्या 4थ्या किंवा 5व्या शतकात होऊन गेला. तो बहुधा गुप्त साम्राज्यातल्या द्वितीय चंद्रगुप्त राजा विक्रमादित्याच्या दरबारी असावा आणि बहुधा उज्जैनचा रहिवासी असावा. परंतु या सगळ्या बाबतीमध्ये संशोधकांमध्ये मतभेद आहेत. काही संशोधकांच्या मते त्याचा मृत्यू श्रीलंकेत एका सुंदर स्त्रीच्या मोहपाशात अडकून झाला. पण हे सगळं जरी असलं ना मित्रांनो, हे सगळे वादविवाद, संशोधनं, त्याच्यावरची असलेली दुमतं ही जरी बाजूला ठेवली तरी उरतो तो कवी कुलगुरू कालिदास, त्याची अचाट सौंदर्यदृष्टी आणि त्यातून त्याने रंगवलेल्या अभिज्ञान शाकुंतलम, कुमारसंभव, रघुवंश, मालविकाग्निमित्रम, विक्रमोर्वशीय आणि मेघदूत यासारख्या रसिकमनाला भावणाऱ्या रचना. संशोधनं झाली आहेत, चालू आहेत आणि अजूनही होतील. कारण भल्या भल्यांना वेळ लावणारा कालिदास हे एक गारुड आहे. काही जणांच्या मते कालिदास ही व्यक्ती नसून एक समूह आहे. निसर्गाचं इतकं तंतोतंत वर्णन एकट्यानं उतरवणं म्हणजे चेष्टा नाही हो महाराज. त्यानं माहिती कशी गोळा केली असेल? नाही, शंका रास्त आहे. पण पुण्याच्या डॉक्टर सुरेश भावेंनी जो 45-50 वर्षांपूर्वी मेघदूताच्या प्रेमापोटी कालिदासाने वर्णन केलेल्या रामगिरी ते अलकानगरी असा हवाई प्रवास विमानाने केला आणि छायाचित्रणही केलं. आणि आश्चर्यचकित न होते तरच नवल, कारण सगळी वर्णन अगदी हुबेहूब जुळली. कोण म्हणेल की हा फक्त कवीचा कल्पनाविलास होता म्हणून? मुळात मेघदूताची कथा तरी काय? तर एकदा एका यक्षाकडनं आपल्या धन्याला म्हणजे कुबेराला, यक्ष हा ना धड माणूस ना धड देव अशी मधली योनी असं मानलं जातं आणि यांचा धनी कुबेर, तर एका यक्षाकडनं आपल्या धन्याला पूजेसाठी वेळेत ताजी फुलं नेऊन देण्याचा नेम चुकला. म्हणजे झालं काय, बहुधा यक्षराज आपल्या प्रियतमेसोबत प्रणयरंगात जरा जास्तच रंगले असावेत आणि उशीर झाल्याने ताजी सुवर्ण कमळ तोडून द्यायच्या ऐवजी शिळीच फुलं कुबेराला पोचली. अर्थात कुबेराला हे पटावं कसं? त्याने यक्षाला दिला एक शाप, 1 वर्षभर आपल्या प्रियेपासून दूर राहण्याचा. खरं तर ही शिक्षा यक्षा इतकीच त्याच्या प्रियेला पण होती, पण ती राहिली घरी अलकानगरीला आणि यक्ष मात्र हद्दपार झाला तो थेट रामगिरी पर्वतावर म्हणजे आजच्या रामटेक जवळ. 8 मास 8 महिने कसे बसे संपले, वर्षाकाल सुरू झाला आणि विरह जरा जास्त छळू लागला. पण काय करणार, धन्याचा शाप, यक्ष करणार तरी काय? तेव्हा आषाढाच्या पहिल्या दिवशी पर्वत शिखराला बिलगलेला मेघ त्याला दिसला आणि त्यांनी त्या मेघाकडेच याचना केली की माझा निरोप तूच माझ्या भार्येकडे पोचव, माझा निरोप तूच माझ्या कांतेकडे पोचव, हे काम तूच करू शकतोस. आणि निरोप तरी काय?
4च मास उरले, जरा धीर धर, मी येतोच आहे एवढं. तेव्हा मी अलकेला कसा जाऊ या मेघाच्या प्रश्नाला दिलेलं उत्तर किंवा त्या मेघाला केलेलं पथदिग्दर्शन म्हणजे मेघदूत. या काव्यात्मक पथदिग्दर्शनात कालिदासानं आपली सगळी प्रतिभा पणाला लावल्याचा प्रत्यय येतो. तर मित्रांनो, प्रत्यक्ष मेघदूताकडे वळूया. या मेघानुवादामध्ये काही मोजके 2-3च श्लोक आम्ही मूळ संस्कृतातनं सादर करणार आहोत, परंतु आपण ऐकणार आहोत तो प्रामुख्याने मराठी अनुवाद. त्यातला हा पहिला श्लोक, कश्चित कांता विरह गुरुना, कश्चित कांता विरह गुरुना स्वाधिकारात प्रमत्तः शापेना स्तंगमित महिमा वर्ष भोग्येन भर्तुः यक्षश्चक्रे जनकतनया स्नान पुण्योदकेषु स्निग्ध छाया तरुषु वसती रामगिर्याश्रमेषु. एक होता यक्ष, ज्याच्या क्षुल्लक अपराधासाठी दिला त्याच्या संतप्त धन्यानं वर्षभराच्या हद्दपारीचा कठोर शाप, अन आला नशिबी भोग प्रिया विरहाचा. यक्ष राहू लागला दूर दक्षिणेत रामगिरीच्या गुंफागृहात. अभाग्याला त्यातल्या त्यात हे भाग्यच, इथे उमटली होती सीतारामांची पावलं. मुक्त झाले होते स्वच्छ शीतळ पाण्याचे झरे त्यात नाहणाऱ्या जानकीच्या स्पर्शानं. त्या अचलावर कामी जनतो मास घालवी काही, त्या अचलावर कामी जनतो मास घालवी काही, सुवर्ण कंकण न ठरे हाती असा वाळला विरही. आषाढाच्या पहिल्या दिवशी बघे रम्यशा ढगा, तटझुंजीच्या खेळी शिखरा भिडला गजसा नगा. कुतुक कुतूहल, कुतुक कुतूहल मनी जागवी त्या मेघाते झाला सन्मुख. उरी आसवे रोधुन कष्टे यक्ष तयाला बघे एकटक. मीलन सुख सेविती तयाही मेघ दर्शने लागे हुरहुर. कंठी विळखा घालू बघत्या विरही जनांची काय दशा तर. श्रावण येता समीप आपुली प्रिया असो सुख रूप म्हणोनी. मेघा संगे कुशलतियेला कळवा याला आतुर होऊनी. फुले कुड्यांची प्रेमे वाहून मेघा ते त्या प्रथम पूजिले. प्रसन्नतेने मधुर वचांनी यक्षे त्याचे स्वागत केले. प्रेमविरहानं व्याकुळ झालेला तो यक्ष, प्रेमविरहानं व्याकुळ झालेला तो यक्ष चेतन अचेतनातला फरकही त्याच्या लक्षात येत नाही. आपला निरोप पोचवण्यासाठी तो मेघालाच गळ घालतो आणि मेघाची मूकसंमती गृहीतच धरतो. मानवी स्वभाव पुरता ओळखून असलेला कालिदास यक्षाकडून प्रथम मेघाची स्तुती करतो आणि त्याला उच्च कुळातला वगैरे संबोधतो आणि मगच त्याला विनंती करतो. कुठे मेघतो जात केवला वाफ धूर जलज्योती. कुठे मेघतो जात केवला वाफ धूर जलज्योती. कुठे आणखी सजीवांसाठी संदेशाची रीती. उत्सुक यक्षा सुचे नैतके विनवी मेघाला. उत्सुक यक्षा सुचे नैतके विनवी मेघाला. जड अजडातील भेद नौकले मदन पीडिताला. इथे यक्ष मेघाची विनवणी करतो आणि म्हणतो, हे पुष्करावर्तकांच्या कुलभूषणा, कामरूप मनोवेग दयाघना. अनुकूल वाऱ्याच्या वारूवरून जा दूर दूर उत्तरेला. जा तुझ्या गतीनं, हवं तर रमत गमत सर्वांवर सुखाची बरसात करीत. मार्गांवरची गिरीशिखरं तुझ्या विसाव्याला. मोरांचे आर्त टाहो तुझ्या स्वागताला. फाळानं उखणलेल्या माळावर उठतील सुगंधी वाफा तुझ्या पहिल्या वहिल्या सरींच्या उन्मादक स्पर्शानं. भाळावरुनी सारित कुंतल पथिकाच्या कामिनी. भाळावरुनी सारित कुंतल पथिकाच्या कामिनी. नीलपथी तुझ पाहतील मन आश्वासित होऊनी. घनागमीरे विरहार्तांची विरहदशा संपते. मीच अभागी पराधीन मज परीन कोणी जनी.
मंदगतीने वाऱ्यावरती जाशील तू जेधवा, मंदगतीने वाऱ्यावरती जाशील तू जेधवा, हर्ष भरे हा करील चातक मंजुळ गीतोत्सवा, गर्भाधान क्षणाची चित्रे कल्पित हृदयंगम, धवल पक्षिणींचा तुझ पुढती येईल सुंदर थवा, शीर्ण धरेला फलपुष्पांच्या आश्वासत दौलती, शीर्ण धरेला फलपुष्पांच्या आश्वासत दौलती, श्रुती सुंदरती तुझी गर्जिते नभी जेव्हा नादती, राजहंसमुखी देठ घेऊनी कमलांचे कोवळे, मानस यात्रा करावयास्तव येतील तुझ संगती. जिथे उतरणी वरी उमटली श्रीरामांची वंद्य पावले, शैल सखा तो भेटताच त्या आलिंगन दे पहिले वहिले, प्रदीर्घ विरहानंतर घडता मित्र भेटीचा हृदय सोहळा, उष्ण आसवे गाळून दाविल सख्य भाव तो गाढ आपुला, तुझ्या प्रयाणा मार्ग सोयीचा, तुझ्या प्रयाणा मार्ग सोयीचा आता सांगतो ऐक घनारे, श्रवण योग्य संदेश मागुती कथितो तोही ऐकून घेरे, जाता जाता श्रमशील, जाता जाता श्रमशील तेव्हा गिरिशिखरांवर क्षण टेकावे, जरा क्षीणता येता सखया विमल झऱ्याचे पाणी प्यावे. दूर टेकड्यांवरी उभी हो इंद्रधनुष्याकृती. गंमत बघा, कालिदासाच्या शब्दामध्ये आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं करण्याचं सामर्थ्य आहे, ज्याला आजच्या भाषेत आपण चित्रपटाचा स्क्रीन प्ले किंवा पटकथा म्हणतो. तसे ही शब्दचित्र आपल्या खरोखर नजरेसमोर ते आपल्याला दृश्य उभं करतात. दूर टेकड्यांवरी उभी हो इंद्रधनुष्याकृती, नवरत्नांच्या तेजोधारा एकत्रित वाहती. कल्पना करा, टेकड्यांमधनं इंद्रधनुष्य आहे. दूर टेकड्यांवरी उभी हो इंद्रधनुष्याकृती, नवरत्नांच्या तेजोधारा एकत्रित वाहती. श्यामवर्ण तू शोभशील त्या दिव्य कमानीमध्ये, मोर पिसाऱ्यामुळे जसा तो घनश्याम श्रीपती. प्रेमभराने नेत्र निरागस खेळवनिया तुझवरी, कृषीवल कांता, कृषीवल कांता शेतकऱ्याची स्त्री, शेतकऱ्याची बायको. प्रेमभराने नेत्र निरागस खेळवनिया तुझवरी. अर्थातच कुठल्याही शेतकऱ्याला, आज आपण बळीराजा पेपरामधनं सरसकट वाचतो, परंतु मेघाचा किंवा वर्षागमनाचा सगळ्यात उत्सुक असलेली व्यक्ती या पृथ्वीतलावर तीच आहे. प्रेमभराने नेत्र निरागस खेळवनिया तुझवरी, कृषीवल कांता म्हणतील आले हे सौभाग्यच घरी. नांगरल्या मातीचा पसरे सुगंध माळावर, सेवित जातो जलद तेथुनी उत्तर देशांतरी. बघा, अलकानगरीला जायचंय म्हणजे रामगिरी ते अलकानगरी हा सगळा उत्तरेला जाणारा प्रवास आहे, तेव्हा त्याला तो आठवण देतोय. सेवित जातो जलद तेथुनी उत्तर देशांतरी. रसिक हो, वसंत बापट म्हणतात की मेघदूत हे एक बोलून चालून आव्हान आहे, आणि सुंदर रसिले आव्हानांचा मुकाबला करणं हा विदग्ध रसिकांचा आवडता छंद आहे. बापट म्हणतात त्याप्रमाणे उपमा कालिदासस्य या उक्तीचा अनुभव मेघदूत वाचताना रसिक सातत्यानं घेत राहतात. आहाहा आहाहा, पहा पहा रे, पिक्या आमरायांनी सोन गहिरा केलेला हा आम्रकूट पर्वत. पिक्या आमरायांनी सोन गहिरा केलेला हा आम्रकूट पर्वत, तू जेव्हा चढून बसशील त्याच्या माथ्यावर, तेव्हा सातव्या नभाच्या चंद्रशाळेतून पृथ्वीकडे पाहणाऱ्या सिद्ध गंधर्वांना दिसेल त्या गंधवतींचं लावण्यमय यौवन. हा पीतकेशरी उतारांचा डोंगर, हा पीतकेशरी उतारांचा डोंगर, आणि शिखरावर स्निग्ध श्यामल तू भूदेवतेच्या वर्तुळाकार गौर स्तनावर तू शोभशील जांभूळशा अग्रासारखा. इथे आता मेघाला नर्मदेचं दर्शन होणार आहे. जिथे भिल्लणी रमल्या कुंजी थांबुनी घटिका भर, जिथे भिल्लणी रमल्या कुंजी थांबुनी घटिका भर, सरी वर्षुनी द्रुतगती जाता बघशील सीमेवर.
खडकामधुनी विंध्य तळाशी विशीर्ण वाहे रेवा. खडकामधुनी विंध्य तळाशी विशीर्ण वाहे रेवा. गजांगावरी जणू जाहला नक्षीचा शिडकावा. गंध मदाचा जलात मिसळे वनहत्ती नाहता. गंध मदाचा जलात मिसळे वनहत्ती नाहता. कुठे जांभळी वृक्ष अडविती वेग तिचा धावता. सेऊनी जलते समर्थ व्हावे मत्त समीरा पुढे. रितेपणाला मिळे हीनता पूर्णाला श्रेष्ठता. हिरव्या पिवळ्या कदंब पुष्पातील पाहुनी केसर. हिरव्या पिवळ्या कदंब पुष्पातील पाहुनी केसर. नवकदलींचे सेऊनी अंकर नदी किनाऱ्यावर. गंधवती धरतीचा हुंगीत वास वाढता वनी. सूचित करतील हरिण तुझा पथ होऊनी हर्षातुर. मत्कार्यास्तव गमनोत्सुक जरी द्रुतवेगाने जाया. मत्कार्यास्तव गमनोत्सुक जरी द्रुतवेगाने जाया. तरीही शैली कुटज सुगंधित जाईल वेलावाया. सजल नयनते मोर स्वागती करीतील शब्दाला. सजल नयनते मोर स्वागती करीतील शब्दाला. नको गुंतवू तुझ्या मनापण उचल जरा पावला. क्या बात. घाई करतोय मेघाला तो. त्याच दिशेला तुझला दिसेल. त्याच दिशेला दिसेल तुझला नामवंतती विदिशा नगरी. कामी जनांचे वांछित तेथे मिळेल रे मनी शंका न धरी. गरजून लहरी उठवून तिरी जळचुंबाया लवशील जेव्हा. गरजून लहरी उठवून तिरी जळचुंबाया लवशील जेव्हा. किंचित भुवया करून वाकड्या वेत्रवती तुझ खुणविल तेव्हा. उत्कट यौवन दाखवतो जो नगरवासियांचे. उत्कट यौवन दाखवतो जो नगरवासियांचे. प्रणय गंध दरवळत गुहातुनी जिथल्या गणिकांचे. निचैरगिरीवर तिथे थांबणे तू विश्रांतीला. निचैरगिरीवर तिथे थांबणे तू विश्रांतीला. तुझ्या स्पर्शने कदंब पुष्पी पुलकित झालेला. रम्य जुईचे पुढे ताटवे रान नदीच्या तीरी. रम्य जुईचे पुढे ताटवे रान नदीच्या तीरी. भिजतील कलिका शिमू नाजूक पहिल्या सरी. कर्णफुले सुकलेली टिपती गाल अशा माळिणी. छाया रूपे मुखास्वाद घे त्यांचा तू क्षणभरी. रसिक हो, कालिदासाचं उज्जैन नगरीवरती अपार प्रेम. ही नगरी बहुधा त्यांची जन्मभूमी असावी किंवा या नगरीत त्यांनी बराच काळ व्यतीत केलेला असावा. वास्तविक मेघाच्या मार्गात ती येत नाही. तरीही यक्ष मेघाला वाट वाकडी करून उज्जैनवरून जायला सांगतो. इथल्या युवतींच्या चंचल नेत्र कटाक्षांचे सुख अनुभवायला सांगतो. इथे आपल्याला दिसतोय मानसशास्त्रज्ञ कालिदास. आपल्या प्रियेला निरोप देण्याआधी मेघानं कंटाळून मार्गक्रमण अर्धवट सोडून देऊ नये म्हणून यक्ष जाणीवपूर्वक ही काळजी घेताना दिसतोय. विविध नयनरम्य आणि चित्ताकर्षक वर्णन करून मेघाची प्रवासाची उत्कंठा कायम राहील याची काळजी यक्ष घेतो. इतकंच नाही तर रात्री मध्ये थांबून मेघाला विद्युल्यतेसह म्हणजे त्याच्या सखीसह विश्रांती देखील घ्यायला सांगतोय. जरी वाकडी वाट तरीही उत्तरेस तू जलदा जाई. उज्जैनीचे सौध मनोहर सखया विन्मुख तयान होई. पौरजनांच्या ललना सुंदर नयन विजेने त्यांचे दीपता. कटाक्ष चंचल जरीन बघशील अरे व्यर्थ जिणे हे समज तत्वता. कटाक्ष चंचल जरीन बघशील व्यर्थ जिणे हे समज तत्वता. किलबिलते खगमाला लहरींवरती वा मेखला. मेखला पायात घातलेली मेखला आपल्या सगळ्या स्त्रियांना नक्कीच माहिती असेल. किलबिलते खगमाला लहरींवरती वा मेखला. जलावर्तवा दावित नाभी अस्थिरता पावला. निर्विंध्याती लुब्ध तुझ्यावर रसास्वाद घे तिचा. विभ्रम चेष्टा प्रणय सांगती रमणी हृदयातला. आहा आहा
आहा ती वैभवशाली विशाला अवंती देशाची विख्यात सुंदर राजधानी. वृद्धांनी सांगितलेल्या दंतकथांनी या नगरीचे कोण कोण भारलेले आहेत. बहुधा काय झालं असावं पुण्यक्षय झालेल्या स्वर्गस्थांनी पुन्हा पृथ्वीवर जन्म घेताना आणला एक स्वर्गखंडच उचलून. हिच्या बाजारपेठात दिसतील दुनियेतील अगणित रत्नमोती. समुद्र उरले आहेत केवळ जलनिधी. आता कशाचे आले ते रत्नाकर? शिप्रेवरचा पहाटवारा सेवुनी कमला सव, स्पर्श मुलायम मुखात सारस गीतांचे मार्दव. रमणींचा रतिशीण वारतो करुनिया कूजन, प्रियकर जणू हा पुन्हा तयांचे करीतसे आर्जव. केशबंध सुकवीत धूपये कुठे गवाक्षा तुनी, करील तुझला सबल नाचतील मोर तुला पाहुनी. पुष्प सुगंधित ललनांच्या पदरंगाने रंगले, हरम्य पाहता मुसाफरीचे श्रमजातील लोपुनी. इथे हरम्य या शब्दाचा अर्थ म्हणजे एखादा महाल किंवा राजवाडा असा घ्यायचा. पुष्प सुगंधित ललनांच्या पदरंगाने रंगले, हरम्य पाहता मुसाफरीचे श्रमजातील लोपुनी. उज्जैनला आलेला आहे मेघ आता. महाकाल मंदिरास येता अवेळ तरीही थांब जरासा. महाकाल मंदिरास येता अवेळ तरीही थांब जरासा. दृष्टीआड होईल सूर्य जो समयाची त्या करी प्रतीक्षा. सांज पूजेला शिवास प्रियत्या डमरू चेत्वा कार्य करावे. सांज पूजेला शिवास त्या प्रियत्या डमरू चेत्वा कार्य करावे. मेघ मंद्र स्वर गभीर गर्जित सखया त्याचे फळ सेवावे. रसिको, सूर्य अस्ताचली चाललाय, संधी प्रकाश दाटून आलाय आणि आता इथे भलतीच लगबग सुरू झाली आहे. अहो शेवटी हे अवंतीपूर. कटीवरी किणकिणीती मेखला, कटीवरी किणकिणीती मेखला. गणिका ऐशा नर्तन करीती, रत्न कांचनी मुठी धरोनी शिवावरी चामरे वारिती. क्षीण करी तू दूर तयांचा नखक्षतांवरी थेंब शिंपुनी. भ्रमर पंक्ती सम कटाक्ष तिरपे टाकीतील तुझ वरी कामिनी. अंधार होत चाललाय. जेव्हा परतशील तू मंदिराकडून नगरीकडे तेव्हा झाली असेल रात्र. तुझ्या आगमनामुळे अधिकच अंधारलेली हा ढग आहे. तुझ्या आगमनामुळे अधिकच अंधारलेली आणि या अंधारात निघाल्या असतील अभिसारिका सजणांच्या भेटीसाठी काळोख्या राजमार्गावरून. कसोटीच्या पाषाणावरच्या सुवर्णाच्या रेघे इतपत वीज लखलखू दे. काय कल्पना आहे बघा. कसोटीचा दगड आपल्या सगळ्यांना माहिती आहे सोनाराकडे असतो. त्याच्यावरती कस बघताना, सोन्याचा कस बघताना, सोनार त्या सोन्याची झीज न, तुम्ही दिलेल्या कस तपासायला दिलेल्या दागिन्याची झीज न होऊ देता त्याला एक नाजूक रेष ओढायची असते आणि त्याच्यावरनं तो कस, त्याचं किती कॅरेट आहे हे बघत असतो. ती जितकी बारीक रेग असते तेवढीच वीज लखलखू दे. कसोटीच्या पाषाणावरच्या सुवर्णाच्या रेघे इतपत वीज लखलखू दे. केवळ त्यांना वाट दिसण्यापुरती. नको करूस गर्जना, तर तो मेघ आहे म्हणून नको करूस गर्जना, आवर तुझी वृष्टी. बित्र्याच असतात रे त्या धीट कामिना. निवांत रात्रीच्या प्रहरी तूही घे विसावा. दीर्घकाल विलासानं थकलेल्या तुझ्या बिजुरियाच्या संगतीत. रात्र उलटून गेली. प्रभातकाली प्रियकर पुसती रमणींची आसवे. प्रभातकाली प्रियकर पुसती रमणींची आसवे. मान खंडिता कारण रतते रात्री अन्यांसवे.
सूर्य ही टिपतो पुष्करणीच्या कमलावरचे दव, आडविता कर कोप तयाचा तुझवरती संभवे. लवले वेळू त्याच करांनी, धरील जरिती स्वये सावरून. नील जलाचे वसन तियेचे, कटी वरून तू घेई खेचून. कामोत चुकतू झुकता तीवर, प्रयाण तुझला सुचेल कुठुनी. प्रणय रसाचा ज्ञाता कुणिका, विमुक्त वसना सोडेल सजणी. क्या बात है. नीलवर्ण तू जलसेवाया लवता सरितेवरी. नीलवर्ण तू निळा जांभळा ढग, नीलवर्ण तू जलसेवाया लवता सरितेवरी. विशाल तरिती निरुंद त्यांना पथजांचा अंबरी. नदी कितीही विशाल असली तरी जो उंच आकाशातनं चाललाय त्याला ती अरुंदच दिसणार. नीलवर्ण तू जलसेवाया लवता सरितेवरी. विशाल तरिती निरुंद त्यांना पथजांचा अंबरी. सुरादी म्हणतील क्षमाकटीवर मौक्तिक माला दिसे. इंद्रनील रत्नांची झळके मध्यावर मंजिरी. पुढे पथावर दशपुर नगरी, पुढे पथावर दशपुर नगरी. रम्य तिथे भामिनी, जरा विसावून पहा तयांच्या नजरेची मोहिनी. वरी पापण्या करून बघता रंगशलाका किती. कुंद फुलांसह हेलकावती कायली शोभुनी. मग जा पवित्र ब्रह्मावर्तात, मग जा पवित्र ब्रह्मावर्तात कुरुक्षेत्राला. घे पिऊन सरस्वतीचं पाणी, घे पिऊन सरस्वतीचं पाणी. अरे काय सांगू त्या पाण्याची मात. रेवतीच्या गालावर गाल ठेवून, रेवतीच्या गालावर गाल ठेवून तिच्या डोळ्यांचं प्रतिबिंब पडलेली मदिरा म्हणजे बलरामाची कोण आवडती वस्तू. पण तिचाही त्याग करून सरस्वती जल पिऊ लागला तो हलधर. तूही ते प्राशन कर. मग तुझा देह काळ्या रंगाचा असला तरी अंतर्यामी होशील तू स्फटिकासारखा शुचिरभूत. तिरपा किंचित होऊन झुकता, देव गजासम तू गगनातून. स्फटिक धवलसे पय गंगेचे, आतुरतेने करशील प्राशन. तुझी सावळी पडेल छाया, तुझी सावळी पडेल छाया, शुभ्र जान्हवी जळात जेव्हा. गंगा यमुना संगम झाला, भलत्या ठाई गमेल तेव्हा. जिथे गंगा उगम पावते त्या हिमधवल पर्वतांच्या प्रदेशात तुझा प्रवेश होईल तेव्हा पाहशील तिथल्या शिला सुगंधित असतात, तिथल्या शिला सुगंधित असतात त्यांच्यावर विसावलेल्या कस्तुरी मृगांच्या नाभिगंधानं. वाटचालीचा शिणवटा दूर करण्यासाठी तू जेव्हा टेकशील एखाद्या शिखरावर तेव्हा कसा दिसशील सांगू. त्रिलोचन शिवाच्या नंदीनं खेळता खेळता खडून सहज शिंगावर घेतलेल्या चिखलाच्या लपक्यासारखा. हे आणि ते पाहत जाशील तेव्हा, हे आणि ते पाहत जाशील तेव्हा उत्तर सीमेवरच्या त्या महाकाय तटात तुला दिसेल क्रौंचरंध्र नामक सुरंगी हंसांची वहिवाटीची वाट. परशुरामाच्या बाणानं खोदली आहे ती. तूही सर आता उत्तरेला त्याच वाटेनं. जेव्हा त्यासाठी पसरशील तुझा लांबुटका देह तेव्हा असा शोभू लागशील जसा काही विष्णूनं बळीला पाताळात दडपण्यासाठी आकाशात उंच उचलला आहे आपला श्यामल चरण. पलीकडे आहे कैलास. शिवाचं लक्ष वेधून घेण्यासाठी द्रावणाच्या 20 भुजांनी त्याचे सांधे खिळखिळे केले होते. कैलास देवांगनांचा लखलखीत आरसाच जसा रात कमळांसारखी शुभ्र आहेत ज्याची गगनगामी शिखरं. हा पर्वत कसला. ही तर आहे दिवसानुदिवस साठत गेलेली शिवशंकराच्या लखलख हास्याची प्रचंड रास.
आपल्या घरासमीप मेघ आपल्या घरासमीप आल्याचा आनंद आता यक्षाला झाला आहे. अलका नगरी ज्याच्या कुशीत बसली आहे त्या कैलासाबद्दल किती किती सांगू आणि कसं वर्णन करू अशीच त्याची अवस्था झाली आहे. हस्तिदंत नुकताच कापिला धवल वर्ण तो ऐसा गिरीवर. हस्तिदंत नुकताच कापिला धवल वर्ण तो ऐसा गिरीवर. स्निग्ध काजळा समान काळा उतरशील तू जेव्हा त्यावर. तव संपर्के मिरविल गिरितो ऐसा नयनाभिराम तोरा. तव संपर्के मिरविल गिरितो ऐसा नयनाभिराम तोरा. कांबळ काळी खांदी टाकून उभा जणू बलरामच गोरा. सर्पवलय टाकून आपुले सर्पवलय टाकून आपुले हात शिवाने तिजला देता. क्रीडा शैली विहार करण्या सजेल जर का हिमनग दुहिता. मणिमय तटते चढण्या तिजला सहाय्य करावे धरून हेतू. जळभारा रोधून अंतरी निजतनुचा सोपान करीतू. कैलासाच्या मांडीवरती माझी अलकापुरी. कैलासाच्या मांडीवरती माझी अलकापुरी. ढळलेला गंगेचा शालू मुग्ध कामिनी परी. उंच महालामुळे जाणती वर्षाकालामध्ये. उंच महालामुळे जाणती वर्षाकालामध्ये. मोत्यांच्या वेणी समगाली मेघमालिका शिरी. रसिका हो, कालिदासानं लिहिलेला पूर्वमेघ इथं संपतो आणि सुरू होतो उत्तरमेघ. उत्तरमेघात आपल्याला घडतं आगळ्या वेगळ्या अलका नगरीचं दर्शन. देवाचा खजिनदार कुबेर त्याची ही नगरी म्हणजे मायासुरानं निर्मिलेली. तेव्हा या अलौकिक नगरीचं वर्णन करताना कालिदासाच्या कवित्वाला एक वेगळीच नजाकत येते. म्हणून उत्तरमेघ ऐकताना आपली अवस्था देखील मेघासारखीच हे पाहू की ते पाहू अशी होते. मुळात मेघदूतासाठी कालिदासानं निवडलेल्या मंदाक्रांता वृत्तामध्ये एक अंगभूत लय आहे ज्याचा अनुभव आपण सगळे आत्ता घेतोच आहे. अर्थात आपल्या लक्षात आलं असेल आम्ही 4 जण 4 वेगवेगळ्या कवींचे अनुवाद वाचतो आहोत. माझ्या सगळ्यात उजव्या बाजूला बसले आहेत आमचे वाचक सहकारी गिरीश जुन्नरे. गिरीश जुन्नरे वाचतायत शांता शेळकेंचा अनुवाद. गिरीश जुन्नरे उत्तम स्टेज आर्टिस्ट आहेत, उत्तम लिहितात, दिग्दर्शन करतात. त्यांच्या नाट्यक्षेत्रातल्या कामगिरीची आपण सगळ्यांना कदाचित परिचय असू शकतो. गिरीश जुन्नरे आपल्याला ऐकवत आहेत शांताबाई शेळकेंचे अनुवाद. त्यानंतर बसला आहे आमचा तरुण मित्र चिन्मय खेडेकर. चिन्मय खेडेकर हा तसा अजूनही ऑफिशियली विद्यार्थी दशेत आहे. अनऑफिशियली तो बऱ्याच काही क्रिएटिव्ह गोष्टी करत असतो, परंतु त्याबद्दल वेगळं नंतर कधीतरी. तो आपल्याला ऐकवतोय डॉक्टर वसंतराव पटवर्धनांचा अनुवाद. माझ्या उजव्या बाजूला बसले आहेत शिशिर शिंदेकर. शिशिर शिंदेकर प्राध्यापक आहेत, इकॉनॉमिक्सचे अर्थशास्त्रासारख्या विषयाचे प्राध्यापक आहेत, परंतु त्यांची देखील रंगमंचीय कारागीर भरपूर आहे आणि त्याचबरोबर एक कलात्मक आवड पहिल्यापासून आहे. ते आपल्याला ऐकवत आहेत वसंत बापटांचा मुक्तछंदातला मेघदूत. आणि मी अर्थात वाचतो आहे मी राजा पुंडलिक. मी आपल्यासमोर वाचतो आहे तो प्रामुख्याने कुसुमाग्रजांचा समृतवदना या जातिवृत्तातला मेघदूत. अर्थात मी त्याचबरोबर अजूनही 1-2 श्लोक बाभ बोरकरांचे वाचणार आहे, कारण त्यांचे देखील 1-2 ठिकाणी अनुवाद आम्हाला खूप सुंदर वाटले. या सगळ्या कार्यक्रमाची संहिता लेखन करताना आम्हाला मुळात या 4-5 कवींच्या शब्दकळेचे जितके आम्ही काय म्हणून ऋण व्यक्त करू तितकं कमी आहे. कुसुमाग्रज, शांता शेळके, वसंत बापट, वसंत पटवर्धन, बाभ बोरकर, सुरुवातीला उल्लेख केला माधव जुलेनांचा, या सगळ्यांच्या शब्दकळेचा जेवढा ऋणनिर्देश करावा मेघदूत मराठीत आणण्याकरता त्यांनी जे काही केलं आहे
ती केवळ अतुलनीय अजोड आहे. मूळ संहिता आम्ही या कार्यक्रमाची जवळजवळ 8 वर्षापूर्वी लिहिली होती. 7 वर्ष तर नक्कीच झाली. मूळ संहिता लिहिताना याची संकल्पना आमचे मित्र अभय सदावर्ते यांची होती. अभय सदावर्ते आणि त्याच वेळेस आम्हाला ही संहिता आम्ही सुरुवातीला आकाशवाणीकरता केली होती. मला तो माळोदे साहेब मागे बसले आहेत, माळोदे साहेबांना आठवत असेल. मूळ संहिता आम्ही आकाशवाणीकरता मर्यादित अब्रिश स्वरूपात केली होती. त्यावेळेस आज ज्या नाहीत आपल्यामध्ये ते डॉक्टर सौ निरुपमा कुलकर्णी यांचं अमोल मार्गदर्शन आम्हाला लाभलं होतं. आणि आत्ताही ही संहिता बसवताना परत नव्याने बसवताना डॉक्टर लीना हुन्नरगीकर यांचं आम्हाला मार्गदर्शन लाभलं. त्यांचे आम्ही नक्कीच ऋण इथं व्यक्त करतो. त्याचबरोबर डॉक्टर अरुणा यशवंत रारावीकर आणि डॉक्टर आश्लेषा कुलकर्णी, त्याचबरोबर वासुदेव व्ही मिराशी यांच्या मेघदूतावरच्या पुस्तकांचा आम्हाला खूप मोठा आधार आम्हाला लाभला. या संहितेचा प्रयोग आपल्यासमोर करण्याकरता आम्हाला शंकराचार्य न्यास सांस्कृतिक विभागाने ही संधी दिली, तेव्हा त्यांच्याबद्दल देखील इथे आम्ही ऋणनिर्देश व्यक्त करतो. आणि एक ज्याला म्हणू ही संकल्पना राबवण्याचा प्रयत्न करणारा मी, माझे सहवाचक आणि खास करून विशेष उल्लेख इथं करायला पाहिजे अनुपम जोशी, आमचे सरोदवादक मित्र, ज्यांनी उभ्या केलेल्या कॅनव्हासवर आम्ही हे आपल्यासमोर शब्दचित्र रेखू बघतोय. वेगवेगळे स्वराविष्कार, वेगवेगळ्या फ्रेजेस, त्या काव्यपंक्तीला अनुकूल अशा फ्रेजेस अनुपम जोशी वाजवत आहेत. अनुपम जोशी हे डॉक्टर राजीव तारानाथ, तेजेंद्र नारायण मुजुमदार या अशा मोठ्या सरोदवादकांचे शागिर्द आहेत. उत्तम सरोद वाजवतात, स्वतःचे स्वतंत्र कार्यक्रम देखील करतात. नाशिकमध्ये त्यांनी 1-2दा वाजवलेला आहे, कदाचित आपल्यापैकी कोणी ऐकलेलं देखील असेल. ते आज विशेष करून या कार्यक्रमाकरता इथं नाशिकला हजर झाले आहेत, तेव्हा त्यांच्याबद्दल देखील इथं ऋणनिर्देश व्यक्त करतो. आणि कुसुमाग्रज स्मारक सावना, त्याचबरोबर सुरुवातीला आम्ही एक 5 वर्षापूर्वी हाच प्रयोग याच सभागृहात केला होता. त्यावेळेस आम्हाला काही विशेष मोलाच्या सूचना कार्यक्रम ऐकून ज्या आम्हाला दिल्या होत्या, आज परत आमच्यात नाही असा आमचा मित्र मुरलीधर खैरनार, त्यांनी आम्हाला काही महत्त्वाच्या सूचना केल्या होत्या. त्यातल्या काही आम्ही या प्रयोगात अंमलात आणू शकलो आहोत, तेव्हा त्याचा देखील इथं उल्लेख करणं आवश्यक आहे. आणि सगळ्यात शेवटी आपण सर्व रसिक श्रोते, आज पाऊस आणि शनिवारची संध्याकाळ या मोहाला टाळून देखील आपण आज इथं उपस्थित आहात. तिकडं विम्बल्डन चालू आहे, इंडिया इंग्लंड मॅच देखील चालू आहे, परंतु हे मोह टाळून आज आपण मराठीतला मेघानुवाद ऐकायला इथं उपस्थित आहात. आपल्या सगळ्यांबद्दल ऋण व्यक्त करतो. परत मेघदूताकडे वळतो. राजा, आता तू ऋण व्यक्त केलंस, पण हे सगळे जे आलेले ते केवळ कालिदासाच्या प्रेमापोटी इथे जमलेले आहेत. यामध्ये माझा कुठलाच गैरसमज नाही. गैरसमज नाही. असं म्हणजे कालिदास कोण होता? बरीच मतमतांतरे आहेत, खूप खोलात जायला नको. इतिहास संशोधक सांगतात इसवी सनाच्या पूर्वी 4व्या-5व्या शतकात तो होऊन गेला. द्वितीय चंद्रगुप्त विक्रमादित्याच्या आश्रयास तो होता. त्याच्या रचनांमध्ये तत्कालीन राजकीय घटनांचं प्रतिबिंब दिसून येतं. भाषाप्रभू कालिदास म्हणजे एक विद्यापीठ भासतं. अगदी थोडक्या शब्दमर्यादेत रस, भाव आणि आशयघन समृद्ध काव्यशिल्प त्यांनी उभारले. मेघदूत निसर्ग काव्य आहे, तितकंच विरह काव्यही आहे, शृंगार काव्य आहे. मानवी भावभावनांचे प्रकटीकरण यात ठाई दिसून येते. भौगोलिक ज्ञान, निसर्गाभ्यास आणि भाषा प्रभुत्व असा त्रिवेणी संगम एकेठाई झालेला आपण अनुभवतो आहोत. मग राजा म्हणाला त्याप्रमाणे कालिदास म्हणजे सर्वोत्कृष्ट पटकथाकार भासतो. रसिको, इथं केलेली पात्र योजना ही विचारपूर्वक आहे. यक्ष आणि यक्षिणी या विरहार्थ मनाच्या गडद गहिऱ्या रंगछटात दिसतात. यक्ष आणि मेघ यांच्या प्रदीर्घ संवादात मूक राहणारा मेघ न बोलताच खूप काही बोलून जातो आणि न करताच खूप काही करूनही जातोय. यक्ष म्हणजे ना देव ना मानव. कुसुमाग्रज म्हणतात
स्वर्गातील रहिवाशांचे अलौकिक सामर्थ्य त्याच्यापाशी नाही, अथवा पृथ्वीवासियांप्रमाणे याची बुद्धी मातीमुळे मलिन वा क्षीणही झालेली नाही. स्वर्गीय सौंदर्य आणि इहलोकीय व्यथा यांचं अभूतपूर्व रसायन कवीनं इथं सिद्ध केलंय. कलाकृती वेदनेतून जन्म घेते म्हणतात. कालिदासाचंही आपल्या पत्नीवर अतूट प्रेम होतं. जन्मजात विलक्षण बुद्धिमत्ता घेऊन आलेला तो विद्यासंस्काराच्या अभावी झाकोळला होता. पत्नीनं केलेल्या शिक्षेमुळे व अपमानामुळे त्याच्यावर सरस्वतीचा संस्कार घडला आणि गुराखी कालिदास कवी कुलगुरुपदी विराजमान झाला. पत्नीला गुरुपदी पाहणारा तो गुरुशिष्यांचे नाते आणि बंध पाहणारच ना. त्यात आश्चर्य ते काय. बहुतेक विद्वज्जन मत मांडतात की कालिदासाच्या कारणापरत्वे घडलेल्या पत्नीविरहातून मेघदूत जन्माला आला असावं. हे 1400 श्लोकी काव्य परानुभूतीचा नव्हे तर स्वानुभूतीचा जिवंत साक्षात्कार आहे. शृंगार प्रधान प्रकृतीचा यक्ष भोगी अथवा कामी नाही, तो रसिक आणि प्रेमी आहे. एकनिष्ठ आहे कालिदासासारखा. उत्कृष्ट दाम्पत्य प्रेमाचा सुंदर आविष्कार म्हणजेच मेघदूत. कालिदास हा निसर्ग सम्राट, उपमा सम्राट, तसाच औचित्य सम्राट देखील आहे. त्याच्या अलका नगरीत रसरशीत यौवन, सौंदर्य पूजा आणि प्रणयाचा मुक्त वावर आहे. इथे आनंद अश्रूंशिवाय दुसरे अश्रू नाहीत, विरह तापाशिवाय तापही नाही आणि प्रेम कलहाशिवाय कलहही नाही. एवढंच काय, यौवनाशिवाय वयही नाहीये. तर वळूयात उत्तर मेघाकडे. एक अजून गोष्ट सांगतो. कुसुमाग्रज म्हणतात, एखाद्या जर निर्जन बेटावर मला एकच ग्रंथ घेऊन जायची परवानगी असेल तर मी फक्त मेघदूत घेऊन जाईन. क्या बात आहे. तर आता वळूया उत्तर मेघाच्या पहिल्या श्लोक. वसंत बापट म्हणतात, मित्रा तुझ्यासारखेच आहेत अलकेतले प्रासाद. मित्रा तुझ्यासारखेच आहेत अलकेतले प्रासाद, त्यात वावरतात विजेसारख्या सुंदर ललना. त्यात वावरतात विजेसारख्या सुंदर ललना. रंग इंद्रधनुष्यांचे आहेत या प्रासादांचे. मेघ गर्जनेसारखे वाजतात मृदुंग संगीत रंगात. शुद्ध जळासारख्या स्फटिकाची फरसबंदी. शुद्ध जळासारख्या स्फटिकाची फरसबंदी. हे प्रासाद तुझ्यासारखे तेही भिडलेले असतात गगनाला. काय सांगू, काय सांगू तिथल्या सुंदरींची पुष्पसज्जा. हाती लीला कमळ, केसात माळलेल्या कुंद कळ्या, गालांचं गोरेपण लोध्रांच्या परागांनी वाढवलेलं. केसांच्या फणेवर ताजे कोरांटीचे घोस, कानावर शिरीष आणि भांगातून झुकणारं कदंबाचं फूल तुझ्या आगमनाचं घोष करणार. क्या बात आहे. आनंदाश्रू नयनी केवळ, अन्यतयांना उपमा नाही. मीलन सुख अंतरता त्यांना, मदन शरान्विण नसे व्यथाही. प्रणय कलह झाल्यास घडे तोच तेवढा वियोग त्याते. विचित्र सारे वयहीन दुसरे, तारुण्याविण यक्ष जनाते. स्फटिक मण्यांच्या सौधावरती ताराबिंबे फुलती. स्फटिक मण्यांच्या सौधावरती ताराबिंबे फुलती. यक्ष तेथले रूप गर्विता घेऊन या संगती. कल्पतरूंच्या प्रीतिफलाच्या करीती मधुपाना. मृदंग हलक्या हाती नादे जशी तुझी गर्जना. रसिको, आजच्या या रूपकाच्या निमित्तानं मेघदूताच्या मराठीतल्या अनेक भाषांतरांचा आम्हाला थोडासा अभ्यास करायला मिळाला. या उत्तमोत्तम मराठी सारस्वतांनी आपापल्या परीनं मेघानुवाद रंगवताना आपापले रंग या भाषांतरामध्ये भरले आहेत. इथं मुद्दाम उल्लेख करायलाच हवा की अशा अनेक जागा आम्हाला मिळाल्या जिथं एकापेक्षा अधिक जास्त भाषांतरं रचनेच्या आशयाच्या दृष्टीने तोलामोलाची होती. परंतु एकंदर कार्यक्रमाची कालमर्यादा आणि एकंदर बॅलन्स सांभाळताना आम्हाला त्यातल्या त्यात अधिक कर्णमधुर किंवा अर्थवाही भाषांतराची निवड करणं हे आम्हाला जास्त सुसंगत वाटलं. परंतु काही श्लोक असे आहेत की जिथे एकापेक्षा जास्त कवींनी केलेली भाषांतरं
आपल्यासमोर मांडायचा मोह आवरत नाही. हेच एक उदाहरण बघा. सुरुवात अर्थातच कुसुमाग्रजांच्या कल्पनेतलं हे शब्दचित्र. सैल निरी ओढिता सख्याने, सैल निरी ओढिता सख्याने वसन रेशमी गळे, सैल निरी ओढिता सख्याने वसन रेशमी गळे, रूप गर्विता बावरती ना काय करावे कळे, दिवे मालवा वया उधळती गुलाल हातातला, असती पणते पुंज हिऱ्यांचे प्रकाश ना मावळे. आणि आता शांताबाईंचा श्लोक बघा. हात घालता सजण निरीला सैल रेशमी वसन ओघळे, हात घालता सजण निरीला सैल रेशमी वसन ओघळे, लाजुनिया बावरती ललना काय करावे आता नकळे, अंग राग उधळती मुठीने प्रकाश तिमिरी बुडवू बघती, ज्योत तशी पण उंच, ज्योत उंच पण तशीच झळके, रत्न दीपते मुळीन विझती. वाव. अंधार आहे, रात्र आहे, जातात कामी प्रणयिनी रात्री, जातात कामी प्रणयिनी रात्री, प्रियकरांच्या गुपचूप भेटीसाठी. अन सूर्य उगवला की उघड होतात वाटेवरच्या खुणा, लगबगीमुळे केसातून ओघळलेली मंदाराची फुलं, कातरलेल्या पानांची भूषणं, अन कानांवरून गळून पडलेली सोनकमळं. तसेच ते धागे तुटून विखुरलेले वक्षांवरचे हार, माथ्यांवरील मोत्यांच्या जाळ्या. हो, यांच्या घरात गडगंज ऐश्वर्य, घरात गडगंज ऐश्वर्य. मग काय नवल, अलकेतले प्रणयी युवक कानगूज करीत राहतात अष्टोप्रहर तिथल्या चटक चांदण्यांची. रंगल्या रात्री अशा की रात्र सरली आकळेना, रंगल्या रात्री अशा की रात्र सरली आकळेना, अशीच सदैव प्रणयाची रीत या अलकानगरीत आहे. ही अलकानगरी मग उत्तर रात्री श्रांत क्लांत होते. उत्तर रात्री रतिलीलेने क्लांत जाहल्या जिथे कामिनी, सैल मिठी सजणाची होता आळ सावनी पडती शयनी, छतास झुलती चंद्रकांतमणी चंद्रकरांनी ते विरघळती, थेंब टपोरे तनुवर पडता विलासिनींचा क्षीण वारिती, सूर्योदयी तू पथी पाहशील, सूर्योदयी तू पथी पाहशील, वेणी मधुनी सुमने सुटली, कमळे ढळता कानांवरुनी ठाई ठाई दले विखुरली, पुष्टस्तनांवर हेल कावता, पुष्टस्तनांवर हेल कावता, तुटल्या माळा गळले मोती, अभिसारोत्सुक रमणी गेल्या इथून रात्री खुणा सुचविती. यक्ष आता आपल्या घराच्या खाणाखुणा मेघाला सांगतोय, पथदर्शन करतोय बघा. यक्ष आपल्या घराच्या खाणाखुणा मेघाला सांगतोय. जरा अधिकच भावविभोर झालाय तो. शृंगार रसाला पोषक असे अशोक आणि बकुल वृक्ष त्याच्या घरासमोरील क्रीडा पर्वतावरती आहेत, आणि त्या वृक्षांच्याही सौंदर्यवती यक्षपत्नीकडनं काही अपेक्षा आहेत. त्याच्या उद्यानातील अशोकाला फुलण्यापूर्वी यक्षिणीच्या चरणाघाताचे डोहाळे लागले, आणि बकुळ तिच्या मुखातील मद्याच्या चुळेसाठी आसुसलेला आहे. हे दोन्ही कवी संकेत. अशोक वृक्षाला एखाद्या सौंदर्यवती स्त्रीने डाव्या पायाने प्रहार केला म्हणजे लाथ मारली, तो जोमाने वाढतो असा कवी संकेत. तसाच दुसरा कवी संकेत एखाद्या सौंदर्यवती स्त्रीने आपल्या मुखातली मद्याची चूळ जर बकुळ फुलावर टाकली तर त्या बकुळ फुलाला अधिक जोमाने बहर येतो, फुलं येतात. हे दोन्ही कवी संकेत. क्या बात आहे. आणि हे दोन्ही कवी संकेत कालिदासाच्या प्रत्येक कलाकृतीत तुम्हाला आढळतील. कुबेर सदना जवळी आहे, उत्तरेस ते भवन आमुचे, दुरून भरते नयनी कारण, तोरणदारी इंद्रधनुचे, प्रियपुत्रासम सखीने माझ्या वाढविलेला तरु अंगणी मंदाराचा, गुच्छ जयाचे सहज करामध्ये येती झुकुनी, अशोक तेथे फुले तांबडा झिलमिल ज्याची हले पालवी, केसर तरुही जवळ तयाच्या दिसे डवरली लता माधवी.
एक मदसवे तव वहिनीच्या वामपदाची करी प्रतीक्षा. चूळ मिळावी तिच्या मुखातील मद्याची दुसऱ्याची वांछा. हे ते कवी संकेत. तिथेच आहे आमच्या मोरासाठी सोन्याची दांडी. तिथेच आहे आमच्या मोरासाठी सोन्याची दांडी. तिच्या मुळाशी चमकदार पाचू आहे, हिरव्या कळकांच्या कोमल रंगाचे, वर स्फटिकांची फळी पण. माझी प्रिया किणकिणत्या कांकणांच्या तालावर मोराला नाचायला लावते. आणि मग ढळत्या सायंकाळी तो नीलकंठ दांडीवर गुडूप होतो. आमच्या प्रवेशद्वारापाशी आहेत शंख आणि पद्म. ओळखशीलच तू आमचं घर या खुणांमुळे. अर्थात एक आहे, मी नसल्यामुळे घराची रया जरा उतरलेलीच असेल. यक्षानं मेघाला आपल्या घरापर्यंत पोहोचवलंय, पण तो मेघाला खिडकीतून आत डोकवायला सांगतोय. आत मात्र जायचं नाही. हो, उगाच अनर्थ नको घडायला. तू घे, यक्ष मेघाला सांगतोय, तू घे गोजीरवाण्या हत्तीच्या छाव्याचा आकार. उतर चट दिशी टेक जरासा क्रीडा पर्वतावर. उतर चट दिशी टेक जरासा क्रीडा पर्वतावर. मग काजव्यांची रांग लुकलुकते ना, काजव्यांची रांग लुकलुकते ना, तशा विजेच्या मंद उजेडात बघ हात डोकावून. तन्वी श्यामा शिखरी दशना, तन्वी श्यामा शिखरी दशना पक्व बिंबाधरोष्टी. मध्ये क्षामा चकित हरिणी प्रेक्षणा निम्न नाभी. श्रोणी भारा दलस गमना स्तोक नम्रा स्तनाभ्याम. या तत्रस्य आद्य युवती विषये सृष्टीराद्यैव धातु. मित्रहो, यक्षपत्नीच्या सौंदर्याचं वर्णन करणारा हा अत्यंत सुरेख आणि मेघदूतातील सर्वाधिक लोकप्रिय श्लोक आहे. स्त्री सौंदर्याची सार्वकालिक परिमाणच कालिदासाने या श्लोकात रसिकांसमोर ठेवली आहेत. याचंही दोन वेगवेगळ्या कवींनी केलेलं भाषांतर आपल्यासमोर मांडण्याचा मोह आवरता येत नाहीये. प्रथम अर्थातच कुसुमाग्रज. देह मुलायम, देह मुलायम दात मनोहर अधर तोंडल्या परी. देह मुलायम दात मनोहर अधर तोंडल्या परी. उदर कटीकृश चकित मृगासम नजर जरा बावरी. स्तनभाराने लवली किंचित मंद नितंबामुळे. स्त्री रूपाची पहिली प्रतिमा हीच विधाता करी. आणि अर्थातच रसिको, एखाद्या स्त्री रचनाकाराला थोडासा कदाचित संकोचाचा अवघड वाटणारा हा विषय, पण शांताबाई शेळकेंची शब्दकळा कशी व्यक्त करते बघूया. तनुसड पातळ, तनुसड पातळ दात रेखिले. ओठ सरस जणू पिके तोंडले. बारीक कंबर सखोल नाभी. भ्याल्या हरिणी समान डोळे. पृथुल नितंबा मंद गामिनी. स्तनभाराने किंचित लवली. स्त्री रूपाची पहिली प्रतिमा काय विधीने गमे घडविली. क्या बात आहे. पतिविरहानं आसवड ढाळून थकलेली ही कोमलांगी विरहोत्कंठिता ही यक्षपत्नी जणू चक्रवाक पक्षिणी. यक्ष तिच्याबद्दल मेघाला सांगताना जणू स्वतःच समाधान करून घेतोय. कशी सोसत असेल ती पोर या वियोग दीर्घ दिवसांच्या वेदना. कशी सोसत असेल ती पोर या वियोग दीर्घ दिवसांच्या वेदना. दिसत असेल थंडीनं झोडपलेल्या कमळवेलीसारखी. रडून रडून सुजलेले डोळे, रडून रडून सुजलेले डोळे आणि उष्ण निश्वासांनी रंगहीन झालेले ओठ. टेकलं असेल तिनं आपलं मुख तळहातावर. रुळत असतील मोकळ्या कुरळ्या केसांच्या बटा तिच्या फिकट मुखावर. तुझ्या आवरणाखाली चंद्रमुख झाकोळून जातं ना, तसा उदासवाणेपणा आला असेल त्या मुखचंद्रावर. दिसेल तुझला साचित देव पूजना मध्ये गुंतली. विरहे कृशमम तनू कल्पुनी. चित्रांकितवा करीत राहिली. पिंजरातल्या मैने लाती
असेल किंवा पुसत कौतुकी, पिंजऱ्यातल्या मैनेला ती असेल किंवा पुसत कौतुकी. स्मरती कागे प्रियतम तुझते, होतीस मजसम तूही लाडकी. विरह व्याकुळ सखीचं वर्णन यक्ष वेगवेगळ्या रूपात करतो. वसन जुनेवा नेसुनी वीणा मांडीवर घेऊनी, वसन जुनेवा नेसुनी वीणा मांडीवर घेऊनी, करीते गीताक्षरात माझ्या नावाची गुंफणी. परितारेवर ओघळते जल नेत्रातील सारखे, परितारेवर ओघळते जल नेत्रातील सारखे. पुन्हा पुन्हा ते विसरे, पुन्हा पुन्हा ते पुसता विसरे तानांची मांडणी. उंबरठ्यावर फुले मांडुनी, एक एक ती दिवस मोजिते. किती विरहाचे मास राहिले, पुन्हा पुन्हा आजमावून बघते. रमते केव्हा कल्पनेत मम, सहवासाची चित्रे रेखून. विरहामध्ये रमणी बहुधा असेच करीती मनोविनोदन. घरकामामध्ये विविध गुंतता, दिवस एवढा नसेल जाचत. माझ्या विरहे रात परंतु, एकाकिनी कशी असेल कंठित. सौधा वरल्या खिडकी पाशी, थांबून रात्री भेट तियेला. निद्रे विणतळ मळता भूवर, निरोप दे मम सुखव सखीला. अमृत शीतळ बघुनी चंद्रिका नितळ नभाच्या तळी, अमृत शीतळ बघुनी चंद्रिका नितळ नभाच्या तळी. वळे हरखुनी तोच साचते जलनेत्रांच्या गळी. आर्द्र पापण्या मिटून घेते झाकळलेल्या दिनी, ना फुललेली ना मिटलेली भूकमळाची कळी. वा, कोरड्या स्नानानं भरभरीत झालेले केस, गालांवर लोंबणारे विस्कटलेले केस, ते भुरभुरत असतील ओठांची पालवी करपवणाऱ्या तिच्या निश्वासांनी. स्वप्नात तरी माझा समागम व्हावा, स्वप्नात तरी माझा समागम व्हावा, यासाठी तिला हवी आहे झोप. पण आसू भरले डोळे झाकावे तरी कसे? सारे साज शृंगार तिनं सोडले आहेत. दुःख व्याकुळ मनानी कशी वशी पौडलेली ती, आसू उभे करील तुझ्याही डोळ्यात. आधीच आर्द्र ज्यांचं अंतःकरण ते करुणेने कसरे होत असेल. मी बोलतो आहे त्या त्या गोष्टीची प्रचिती घेशीलच तू प्रत्यक्ष. मी बोलतो आहे त्या त्या गोष्टींची प्रचिती घेशीलच तू प्रत्यक्ष. झुकलेल्या बटांमुळे कटाक्ष रोखलेले असतील, नसेल डोळ्यात काजळ, मधुपानच नाही तिथे भ्रूविलासही कसले. तरीही तुझ्या दर्शनानं जेव्हा लवेल त्या मृगनयनेचा डावा डोळा, तेव्हा दिसेल तुला मासोळ्या हल्ल्यामुळे डुलू लागलेल्या नील कमलांचं सौंदर्य. या शकुनासह स्फुरण पावेल तिची डावी मांडी, केळीच्या रसाळ खांबासारखी गोरी पान. यक्ष मेघाला पुन्हा पुन्हा बजावतो. अतिश्रमानं कदाचित तिचा डोळा लागला असेल तर तुझ्या गडगडाटानं उठवू नकोस बरं तिला. हळूवार जाग आणल्यावर परिचय दे तुझा, जसा हनुमंतानं दिला असेल अशोकवनातल्या सीतेला. हे मेघराजा, लागलाच असेल तिचा डोळा जरासा. हे मेघराजा, लागलाच असेल तिचा डोळा जरासा, तर थोडीफार वाट पहा, नाहीतर तुझ्या गडगडाटानं गळून पडेल ना. तिची घट्ट गळा मिठी स्वप्नात मला आलिंगन देते वेळची. हलके हलके उठव तिला तुषारांनी शीतळ झालेल्या झुळकेनं. मग नव्या बहाराच्या चमेलीच्या कळ्यांसह येईल तिला जाग. तुझी वीज आतल्या आत ठेवून बोलत्या मानिनीशी गंभीर शब्दांनी. आता प्रत्यक्ष मेघ बोलायला लागलाय. तो म्हणतो, हे भाग्यवती,
हे भाग्यवती, मी आहे तुझ्या स्वामीचा जिवलग सखा. मी आहे प्रवासी विरही जनांचा आश्वासक. देतो त्यांना प्रेरणा प्रिया मिलनाची. आज आणला आहे मी तुझ्या पतीचा संदेश. एवढं ऐकल्यावर ती पाहिल तुझ्याकडे. एवढं ऐकल्यावर ती पाहिल तुझ्याकडे औत्सुक्याने फुलून मुख उंचावून, जसं पाहिलं असेल सीतेनं हनुमंताकडे. म्हणशील ही नजरच म्हणते आहे सुस्वागतम. नसली होत प्रियकराची भेट तर निदान त्याची कुशल वार्ता जवळजवळ प्रत्यक्ष भेटीसारखीच की. मेघा, मित्र, सांग माझ्या सखीला, सांग माझ्या सखीला, क्षणभरही तुझा दुरावा त्याला सहन होत नाही. तुझ्यासारखीच अवस्था त्याचीही आहे, तरीही तू तिला धीर दे. करशील ना? करशील ना रे मित्र माझ्यासाठी एवढं? प्रिय मित्र, प्रिय मित्रा, तू उदार अससी, करी एवढे माझ्या खातर. सांग सखीला कांत तुझा के, काळ कंठितो रामगिरीवर. जगे कसा तरी कुशल तुझे तो, तुला पुसतसे व्याकुळ भावे. वियोग काळी अबल सखीला, याहून दुसरे काय पुसावे. सखी सहवासी असताना तू, ओठ भिडावे गाली म्हणूनी. सहज बोलणे तेही जयाने, हळूच कथावे तुझी या कानी. रमण तुझा तो श्रवण दर्शना, अतीत होऊन दुराव लागे. म्हणूनच केवळ माझ्या करवी, तुला मनोगत आपुले सांगे. स्वप्नी तू गे चुकून दिसता, क्षेम द्याया क्षणात. हे हा बोरकरांचा भावानुवाद आहे. स्वप्नी तू गे चुकून दिसता, क्षेम द्याया क्षणात. आकाशी मी खचित वृथा, फेकितो क्षीण हात. वेडी माझी स्थिती बघुनिया, देवता ही वनात. मोठ्या मोत्यांसम किसलई, आसवे ढाळतात. पल्लव भेदुनी देव दारूचे रसगंधित झाले. पल्लव भेदुनी देव दारूचे रसगंधित झाले. वाहत वारे दक्षिणेकडे हिमालयावर. अंगा स्पर्शुनी आले असतील तुझिया हे मानुनी. अंगा स्पर्शुनी आले असतील तुझिया हे मानुनी. सखे गुणवती आलिंगन मी त्यांना देतो म्हणून. धीर मनाला देऊनी करीतो, सहन सखे ही निशा. धीर मनाला देऊनी करीतो, सहन सखे ही निशा. होऊ नको तू हताश, उगवे अंधारातून उषा. कुणास लाभे सौख्य चिरंतन, कुणास वा आपदा. कुणास लाभे सौख्य चिरंतन, कुणास वा आपदा. चक्रगतीने खाली वरती, सुखदुःखांच्या दशा. यक्षाला काळजी आहे, आपल्याच पत्नीला निरोप जाईल ना. मग तो मेघाला सांगतो की आमच्या दोघांची ते खूण आहे, कोडवर्डे. तेवढा तिला सांग, त्याला खात्री पटेल की तू माझ्याकडनं आलायस म्हणून. हा पण बोरकरांचा श्लोक आहे. कंठक्षेमी निजुनी असता, कंठक्षेमी निजुनी असता. मंचकी एक दिस, स्कंदी माझ्या मुसमुसत तू, जागुनी स्फुंदलीस. लाडे कोडे बहुत पुशिता, हासुनी बोललीस. द्वाडा स्वप्नी तुझं बघितले तोशिता वेगळीस. कळेल माझे कुशल, कळेल माझे कुशल. खूणही दोघातील जाणता, प्रवाद काही असो न ठेवी हृदयीचा शंकता. स्नेहवंदने विरत वियोगी, म्हणती पण ना खरे. स्नेहवंदने विरत वियोगी, म्हणती पण ना खरे. दुरावण्याने अधिक वाढिते प्रीतीची गाढता. या शब्दांनी तिजला मित्रा करूनी आश्वासित. या शब्दांनी तिजला मित्रा करूनी आश्वासित. परत पुन्हा ये हिमालयाहून वेगाने धावत. संकेतासह परत तिच्याकडनं पण काहीतरी खूण घेऊन ये. या शब्दांनी तिजला मित्रा करूनी आश्वासित. परत पुन्हा ये हिमालयाहून वेगाने वाहत. संकेतासह तिचेही कळवी कुशल मला येऊनी.
उषक्कालच्या कुंदापरी मज मिळेल नवजीवित. विरही मजवर अनुकंपावा सुहृद्भाव म्हणून. विरही मजवर अनुकंपावा सुहृद्भाव म्हणून अनुचित माझी कार्य याचना सिद्धीस नेवोनी. वर्षाश्रीला मिळूनी जावे इच्छित देशाटना. वर्षाश्रीला मिळवूनी जावे इच्छित देशाटना. तुला न भावा विरह विजेचा मज समक्षणही घना. रसिका, हे मेघदूत आपल्या समोर मराठीत सादर केलेलं आहे. एक 4 ओळी परत मेघदूताबद्दल फार सुंदर इथे सापडल्या, ते आपल्यासमोर मांडतो आणि थांबतो. थेंबे थेंबे मधुर मदिरा सेवी जैसा विलासी. थेंबे थेंबे मधुर मदिरा सेवी जैसा विलासी. आस्वादावी तशीच रसिके चित्कला कालिदासी. झाली काव्ये कितीक असती अन पुढेही असोत. झाली काव्ये कितीक असती अन पुढेही असोत. या ऐसे हे, या ऐसे हे सहृदय मना मोहवी मेघदूत. धन्यवाद.